तर गुड डे ट्रेडर्स, मायसेल्फ मयुरेश. मी ट्रेडिंग सायकोलॉजीबद्दल हा एक व्हिडिओ बनवतोय आणि त्याच्यामधला हा पॉइंट आय विश की मी जेव्हा बिगनर होतो तेव्हा मला कळाला असतं. पण कोय ना, आता मी मिस्टेक करून शिकलोय. तर तुम्ही माझ्या एक्सपिरियन्सनं शिका. जे बिगनर आहेत ते त्यांना तर भाई हा गोल्डन गोल्डन व्हिडिओ असेल त्यांच्यासोबत त्यांच्यासाठी, ठीक आहे. आणि जे ट्रेडिंगमध्ये स्ट्रगल करतात त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ गोल्डन असणार आहे. आणि ज्यांना ट्रेडिंग करायची आहे त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ सायकोलॉजिकल इम्पॉर्टंट असणार आहे. तर का असणार आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या लास्टपर्यंत जर बघत राहाल तर तुम्हाला कळेलच. 3 पॉइंट जे मी सांगणार आहे ते इंटरकनेक्टेड आहेत. एक पॉइंट पण मिस नका करू, ठीक आहे. आणि ह्याचं एक्सप्लेनेशन पण मिस नका करू, ठीक आहे. तर पहिला पॉइंट आहे की प्रोबॅबिलिटी. ट्रेडिंग इज अ गेम ऑफ प्रोबॅबिलिटी, ठीक आहे. 10 आउट ऑफ जर तुमचा सेटअप असेल आणि जर तुमचा 70-60% प्रोबॅबिलिटी असतेच. प्रत्येक जर बॅक टेस्ट करत असाल तर प्रत्येक सेटअपची 60-70% प्रोबॅबिलिटी असते. एवढं तर माहिती आहे मला, ठीक आहे. जर तुमचा सेटअप 60-70% मध्ये येतोय आणि समजा प्रोबॅबिलिटी कशी वर्क करते सांगतो काय. आणि सलग तुमचे समजा 10 मधले तुमचे 7 ट्रेड चालणार आहेत, ठीक आहे. आणि 3-4 एसएल चालणार आहेत, म्हणजे 60-70% मध्ये 4 तुमचे एसएल गेले पकडा. मग समजा सलग 3 दिवस तुमचे एसएल गेले, ठीक आहे. ब्रेनला पाहिजे असतं सर्टिनिटी. सलग 3 दिवस तुमचे एसएल गेले आणि चौथ्या दिवशी पण तुमचा तो सेटअप झालाय आणि तुमचा असा हात हिवायला लागलाय. का? कारण का तुम्हाला तिथं ब्रेन सांगत असते की भाई 3 दिवस असेल गेलाय, चौथ्या दिवशी पण जाऊ शकतोय, ट्रेड घेऊ नकोस, आज शांत बसूया. आणि तुम्ही तिथं का नाही कन्फ्यूज होतायसा आणि तुम्ही एक्झिक्यूट करू का नको, कन्फ्यूज मध्ये तुम्ही एक्झिक्यूट नाही करत, ठीक आहे. हा झाला पॉइंट प्रोबॅबिलिटीचा मिसिंग. आणि प्रोबॅबिलिटीला म्हणजे कनेक्टेड पॉइंट कुठला झाला की तुम्ही इथं दुसरी पण एक मिस्टेक केली की कन्सिस्टंट एक्झिक्युशन नाही केला पॉइंट. म्हणजे तुमच्या सेटअपवरती तुम्ही कन्सिस्टंटली हिट नाही केला, ठीक आहे. ही तुमची प्रोबॅबिलिटी मिस झाली. हा कनेक्टेड पॉइंट का आला. आता समजा तुमचे सलग 3 दिवस असेल गेल्यात, 10,000 तुमचा फंड होता, ठीक आहे. तो आता 7,000 रुपये झालाय. 7,000 झालाय, ठीक आहे. आणि तो तुमचा जो ट्रेड तुम्ही घेतला नाही तो चालला, ठीक आहे. तो चालला आणि तोच समजा तुम्हाला तुमचा लॉस कव्हर करून प्रॉफिट मध्ये नेणार होता, पण तोच तुम्ही एक्झिक्यूट नाही केला. का नाही केला? कारण का तुमचं ब्रेन पॅटर्न तसा बनलाय. तुम्हाला ब्रेन इन्स्ट्रक्ट तसं करायला लागलाय. आता ब्रेन इन्स्ट्रक्ट तसं का करतोय? इमोशन असतात भाई, प्रत्येक आपल्या ह्याच्यामध्ये 42 इमोशन असतात, ठीक आहे. आपल्या ज्या बिहेवियरमध्ये 42 इमोशन असतात त्याच्यामधला फिअर एक इमोशन असतोय. ते तुम्हाला सांगते की भाई मागच्या 3 वेळा असेल गेला, आता नको घेऊस. मग तुमचा एक दुसरं सांगत असते की घेऊया. आणि ह्या 2 मध्ये तुम्ही कन्फ्यूज होताय आणि ट्रेड नाही टाकत. आणि म्हणजेच कन्सिस्टंट एक्झिक्युशन नाही करत. प्रोबॅबिलिटीशी तुम्ही कनेक्टेड नाही राहत. आणि ट्रेडिंग इज द गेम ऑफ प्रोबॅबिलिटी. इथंच तुम्ही लॉस केला असा, ह्या सायकोलॉजीमध्येच तुम्ही लॉस झाला असा. मग कसा तुम्ही त्याच्यातनं प्रॉफिट काढू शकताय, ठीक आहे. हा तर म्हणजे प्रोबॅबिलिटीचा गेम आहे आणि तुम्ही प्रोबॅबिलिटीज तुम्ही त्या मार्केटमध्ये अप्लाय नाही करत आहे. तुम्ही कन्सिस्टंट एक्झिक्युशनच नाही करत आहे. तर तुम्हाला कसं मिळणार भाई? जे मनी आपण हे करायला आलोय, अर्न करायला आलोय, तर मिळणारच नाही. आणि आपण अर्न कोणाचं मनी करायला, इन्स्टिट्यूशन लेवलची जी शूटर आहेत त्यांची आपण मनी अर्न करायला म्हणजे त्यांच्याकडे ट्रेडिंग झिरो सेम गेम आहे. एक पैसा कमवणार, एक गमवणार. आणि आपण पैसे कोणाचं कमवणार? जी मोठी शूटर आहे त्यांचा आपण पैसे कमवणार आहे. मग त्यांना आपण ओव्हरकम करायला भाई आपले रूल असायला पाहिजेत, ठीक आहे. आणि जे तुम्ही कन्सिस्टंट एक्झिक्युशन नाही केला तुमच्या सेटअपवरती, तर तुम्ही ऑब्विसली तुम्ही लॉसच करणार कायम, ठीक आहे. आणि प्रोबॅबिलिटी मध्ये पण नाही येत तुम्ही. हा, आणि तिसरा कनेक्टेड पॉइंट आहे ना ते तुमच्या पॅनलला, तो काय माहित आहे? तुमची कॅपिटल. कॅपिटल भाई संपणारच ना, संपणारच ऑब्विसली. समजा तुम्हाला जो ट्रेड प्रॉफिटमध्ये नेणार आहे, तुमचे सलग 3 एसएल गेल्या, चौथ्या ट्रेडला तुम्ही एक्झिक्यूटच नाही केला आणि तोच चालणार होता, तुम्हाला पुढे पैसे देणार होता, ठीक आहे. तोच तुम्ही एक्झिक्यूट नाही केला मागच्या फिअरमुळं, मागच्या ग्रीडमुळं, ठीक आहे. तर कसं मिळणार पैसे? तर हाच पॉइंट माहिती पाहिजे की कन्सिस्टंटली एक्झिक्युशन केलं पाहिजे विथ रिस्क मॅनेजमेंट आणि मनी मॅनेजमेंट. असं नाही की कुठल्या पण ट्रेडला कुठली पण रिस्क मारताय. हा, माग रिव्हर्स ट्रेडिंग करताय की मागे 3 एसएल गेल्यात, आता ह्या सेटअपला सगळं कव्हर अप करायचं आहे मला. जर रिव्हर्स ट्रेडिंग केली तर तो ट्रेडर नाही आहे, तो गॅम्बलर आहे, ठीक आहे. हे माहिती पाहिजे पहिला. रिव्हर्स ट्रेडिंग नाही करायची, प्रॉपर रिस्क रिवॉर्डनं आणि मनी मॅनेजमेंटनंच आपल्याला हे करायचं आहे,
काय म्हणजे मार्केटमध्ये एंटर करायचं आहे. ओके. आणि काय एक बिगनरला एक पॉईंट सांगतो मी, प्लस पॉईंट सांगतो जे बिगनर आहेत त्यांच्यासाठी किंवा ट्रेडिंग करायचे आहे त्यांच्यासाठी. जर तुम्ही एंटर करणार असाल, मी असं नाही म्हणत की करा, पण करणार असाल तर तुम्हाला कॅश मार्केटमध्ये पहिला एंट्री असायला पाहिजे. का? कारण का ते सोपं आहे. डायरेक्टली ऑप्शनमध्ये आला ना तर तुम्ही तुम्ही पैसे घालवणार 1,00,000% स्टॅम्पवर लिहून देऊ शकतोय. पण जर तुम्ही कॅश मार्केटमध्ये आला ना, जर इंट्राडे ह्याच्यात स्टॉकमध्ये जर आला ना कॅश मार्केटमध्ये, तर तुम्हाला तिथे एस-एल कॅल्क्युलेट करणं सोपं आहे. तुमची रिस्क कॅल्क्युलेट करणं सोपं आहे. तसं इकडं नाही येत आहे. कशामध्ये? ऑप्शन ट्रेडिंगमध्ये तसं नाही येत आहे. कारण का तिथं काय विषय असतोय, तिथं ऑप्शन ग्रीक असतात. ऑप्शन प्रीमियम असतात ना, ते ऑप्शन ग्रीक असतात आणि ते कनेक्टेड असते आयव्हीला. ते आता मी डायरेक्टली सांगायला लागल्यावर म्हणजे व्हिडिओ लेंदी होईल. मी व्हिडिओ लेंदी नाही करत आहे. पण हे जर पॉइंट तुम्हाला कळाला असेल, की कॅपिटल, प्रोबॅबिलिटी आणि कन्सिस्टंट एक्झिक्युशन एकमेकाशी इंटरकनेक्टेड कशा आहेत आणि हा पार्ट मेन सायकॉलॉजीचा कसा आहे, तर चांगली गोष्ट आहे. आणि नाही कळालं तर व्हिडिओ अनेकदा बघा. कारण का मेन पॉइंट आहे हा व्हिडिओ. ठीक आहे. आणि जर व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. दॅट्स इट. बाय.